एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 6 इंडायसेस मधील प्रॅक्टिस सेट नंबर 30 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, फाइंड दी स्क्वेअर रूट. हे जे गिवन नंबर्स आहेत त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. सो हा स्क्वेअर रूट फाइंड आउट करत असताना आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथड यूज करणार आहोत. सो या नंबरचे जर आपल्याला फॅक्टर्स पाडायचे असतील तर आपण काय करतो, सिम्पली डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करतो आणि फॅक्टर्स पाडत असतो. ही मेथड आपण HCF आणि LCM या लेसनमध्ये सुद्धा स्टडी केलेली आहे. सो स्टार्ट करूया. फर्स्ट वन इज 625. 625चे आपल्याला काय करायचे, सुरुवातीला फॅक्टर्स पाडून घेऊया. 625 आपला क्वेश्चन आहे की 625चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे क्वेश्चन काय आपला, 625चा स्क्वेअर रूट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पली आपण काय करतो, 625 फॅक्टर्स पाडून घेऊया. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करूया. युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6 आणि 8 हे नंबर्स असतील तर त्याला 2ने आपण डिवाइड करतो. इज इट क्लिअर. त्यानंतर गिवन नंबरचे ॲडिशन जर 3च्या टेबलमध्ये असते तर त्याला 3ने कट होत असतं. इज इट क्लिअर. आणि सो 2 इथं नाही, 4 नाही, 0 नाही. सो आपण 2ने कट करू शकत नाही आणि ॲडिशन ही 3च्या टेबलमध्ये येत नाही. सो 3ने पण आपण कट करू शकत नाही. सो युनिट प्लेसला 5 आहे. सो 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, युनिट प्लेसला जर 5 आणि 0 असेल तर आपण 5ने कट करू शकतो. सो आपण 5ने कट करूया. 5 1चा 5, रिमेनिंग 1 आणि हे 2, 12 झाले. 5 2चा 10, अगेन 2 रिमेनिंग आणि हे 5, 5 5चा 25. इज इट क्लिअर. अगेन युनिट प्लेसला 5च आहे. सो आपण 5ने कट करू शकतो. 5 2चा 10 अँड 5 5चा 25. अगेन युनिट प्लेसला 5 आहे. सो आपण 5ने कट करू शकतो. 5 5चा 25 अँड 5 इज ए प्राईम नंबर. सो 5 1चा 5. सो आपले फॅक्टर्स काय झाले आहेत, वी कॅन राईट द फॅक्टर्स ऑफ 625 is equal to 4 times 5, 5 into 5 into 5 into 5. तर आपल्याला इथं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे. स्क्वेअर म्हणजेच रिलेशन हे 2शी असतं. इज इट क्लिअर. आपल्याला जर क्यूब रूट फाइंड करायचं असेल तर आपण रिलेशन हे 3 ग्रुप तयार करतो. 3चा ग्रुप तयार केला जातो कशामध्ये, क्यूब रूटमध्ये. आणि स्क्वेअर रूट काढत असताना आपण 2चा ग्रुप कन्सिडर करत असतो. इज इट क्लिअर. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो आता आपल्याला काय करायचं आहे, याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो 625. सो हे जे फॅक्टर्स आलेले आहेत ते सुद्धा कशात येणार आहेत, अंडर रूट येणार आहेत. सो 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. या 2चा जर आपण ग्रुप केला तर यालाच आपण कसं लिहू शकतो, 5 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर. इज इट क्लिअर. हेच सिम्पली फक्त आपण 5 इंटू 5 म्हणजेच काय, 5 स्क्वेअर. अगेन हे 5 इंटू 5 म्हणजेच काय, 5 स्क्वेअर. हे जे स्क्वेअर रूट आहे ते या 5 स्क्वेअरचं पण आहे आणि या 5 स्क्वेअरचं पण आहे. सो सिम्पली आपण सेपरेट करूया. ओके. आता काय होईल, या स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर कॅन्सल, या स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर कॅन्सल. सो आपला ॲन्सर काय राहणार आहे, 5 इंटू 5. इज इट क्लिअर. म्हणजेच काय, 25. सो स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25. इज इट क्लिअर. सिम्पली आपण फॅक्टर्स जेव्हा पाडतो तेव्हाच आपल्याला 25 हे ॲन्सर येणार आहे. ते ओरली पण आपण सांगू शकतो. इथं जर आपण फॅक्टर्समध्ये बघितलं तर स्क्वेअर रूट सांगितलेलं आहे. सो आपण 2चे ग्रुप पाडायचे असतात आणि 2मधनं एकच कॉमन घ्यायचा असतो. म्हणजेच इथं आपले फॅक्टर्स काय झालेले आहेत, 5 5 5 आणि 5. सो या 2 5 पैकी एकच 5 घ्यायचा आणि या 2 5 पैकी एकच 5 घ्यायचा आणि 5 5चा 25. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे. ओरली आपण फॅक्टर्स पाडल्या पाडल्या लगेचच ॲन्सर हे सांगू शकतो. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. Second example is
1225. आपण सिम्पली फॅक्टर्स काढूया. युनिट प्लेसला 5 आहे, सो आपण 5ने कट करू शकतो. 1 2 2 5. 5 2चा 10, रिमेनिंग 2 आणि हे 2 मीन्स 5 4चा 20 आणि नंतर 2 राहिले आणि हे 5 मीन्स 25 झाले. 5 5चा 25. इज इट क्लिअर? अगेन 5च आहे युनिट प्लेसला, सो आपण 5नेच कट करू शकतो. 5 4चा 20. इज इट क्लिअर? 4 रिमेनिंग आणि हे 5 5 9चा 45. त्यानंतर 7 या प्राईम नंबरनी कट होणार आहे. 7 7चा 49 आणि 7 1चा 7. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स काय आलेले आहेत? फॅक्टर्स ऑफ 1225 चे फॅक्टर्स 5 into 5 into 5 7 into 7 2 times 5 and 2 times 7. तर सिम्पली आपण सांगू शकतो की 2ची आपण काय करत असतो? पेअर करत असतो. आता या पेअरपैकी एकच 5 घेतले आणि या पेअरपैकी एकच 7 घेतले, तर 7 5चा 35 हे आपला ॲन्सर येणार आहे. इज इट क्लिअर? ओरली पण आपण सांगू शकतो. म्हणजेच आपल्याला आता याचा 35च ॲन्सर येणार आहे. ते आपण स्टेप वाईज काढूया. म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत ते काय येणार आहेत? अंडर रूट येणार आहेत. 5 into 5 into 7 into 7. इज इट क्लिअर? सो इथं काय होईल? या ग्रुपला आपण काय म्हणू शकतो? 5 स्क्वेअर. आणि त्यानंतर या ग्रुपला काय म्हणू शकतो? 7 स्क्वेअर. इज इट क्लिअर? आता नेक्स्ट स्टेपला 5 स्क्वेअर इंटू अंडर रूट 5 स्क्वेअर अंडर रूट 5 स्क्वेअर इंटू अंडर रूट 7 स्क्वेअर. आता काय होईल? या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल, या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. रिमेनिंग काय आहे? 5 into 7. इज इट क्लिअर? म्हणजेच काय आलेलं आहे? 5 7चा 35. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. पण इथं पण काय केलं? फॅक्टर्स काढत असताना ही जी पेअर आहे त्याऐवजी एकच 5 आणि ही जी पेअर आहे त्याऐवजी एकच 7. दॅट मीन्स 5 7चा 35. आपला ॲन्सर ओरली आपण पटकन सांगू शकतो आणि स्टेप वाईज हे असं काढलेलं आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज थर्ड वन. $289 याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. सो सिम्पली आपण काय करू शकतो? हा जो नंबर आहे त्याला 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागत नाही, 3ची पण लागत नाही, कारण ॲडिशन ही 3च्या टेबलमध्ये येत नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट प्राईम नंबर चेक करून बघणार. युनिट प्लेसला 5 आणि 0 नाही, सो 5नी पण कट करू शकत नाही, 7नी पण होत नाही. त्यानंतरचे नेक्स्ट प्राईम नंबर जर आपण चेक करत गेलो तर 17नी या नंबरला पूर्णपणे कट होणार आहे. सो 17 हा प्राईम नंबर आहे. प्राईम फॅक्टरायझेशन पद्धतमध्ये आपण प्राईम नंबर्स चेक करत पुढे जायचं असतं. सो 17चाच येतो आहे. जर आपण सिम्पली डिव्हायडेशन जरी करून बघितलं तर हेच ॲन्सर येणार आहे. म्हणजे आपले फॅक्टर्स काय पडलेले आहेत? 17 1चा अगेन 17. इज इट क्लिअर? सो आपण इथं काय करू शकतो? आपले फॅक्टर्स काय आहेत? 17 into 17. म्हणजे आपला ॲन्सर काय येणार आहे? या पेअरपैकी आपण एकच घेतो, सो 17 हेच ॲन्सर येणार आहे. आपण काढूया फॅक्टर्स ऑफ 289. काय आलेले आहेत? 17 into 17. तर रूट जर घ्यायचा असेल तर दोन्ही बाजूचा रूट, दॅट मीन्स हे जे फॅक्टर्स आहेत ते अंडर रूटमध्ये आपल्याला घ्यावे लागतील. 17 into 17. इज इट क्लिअर? तर 17 into 17 या पेअरला आपण कसं लिहू शकतो? 17 स्क्वेअर. इज इट क्लिअर? हां, 17 अंडर रूट 17 स्क्वेअरमध्ये या रूटला हा स्क्वेअर कॅन्सल, सो आपला ॲन्सर काय राहणार आहे? 17. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ वन. Fourth example is
4096 4096 आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पली आपण पहिल्यांदा फॅक्टर्स फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 6 आहे, सो आपण 2 नी कट करू शकतो. 2 2चा 4 आणि हा 0, 2 4चा 8, रिमेनिंग 1 आणि हे 6, 16 झाले. दॅट मीन्स 2 8चा 16. इज इट क्लिअर? त्यानंतर युनिट प्लेसला 8 आहे, सो अगेन आपण 2 नीच कट करू शकतो. 2 1चा 2, हा 0, 2 0चा 0, 2 2चा 4 अँड 2 4चा 8. इज इट क्लिअर? अगेन आपण 2 नीच कट करू शकतो. 2 5चा 10, 2 1चा 2 आणि 2 2चा 4. इज इट क्लिअर? अगेन आपण 2 नीच कट करू शकतो. युनिट प्लेसला 2 आहे, सो 2 2चा 4, रिमेनिंग 1, 11 झाले. 2 5चा 10, रिमेनिंग 1 आणि हे 12 झाले. 2 6चा 12. इज इट क्लिअर? युनिट प्लेसला 6 आहे, सो 2 नीच कट करू शकतो. 2 1चा 2, 2 2चा 4, रिमेनिंग 1 आणि हे 6, 16 झाले. 2 8चा 16. इज इट क्लिअर? सो अगेन 2 नीच कट करू शकतो. 2 6चा 12 आणि 2 4चा 8. इज इट क्लिअर? अगेन 2 नीच कट होणार आहे. युनिट प्लेसला 4 आहे, सो 2 3चा 6 आणि 2 2चा 4. त्यानंतर युनिट प्लेसला 2 असल्यामुळे 2 नीच कट होणार आहे. 2 1चा 2 आणि 2 6चा 12. त्यानंतर 2 8चा 16. अगेन 2 नीच कट होणार आहे. 2 4चा 8. त्यानंतर 2 2चा 4 आणि 2 1चा 2. इज इट क्लिअर? म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर फॅक्टर्स हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 टाइम्स हे 2 आलेले आहेत. सो इथं जर आपण बघितलं पेअर्स जर केल्या तर काय होणार आहे? या पेअरपैकी एक 2 घेणार, या पेअरपैकी एक, या पेअरपैकी एक, नंतर अशा 6 पेअर्स झालेल्या आहेत. म्हणजेच काय होणार आहे? आपला 6 टाइम्स 2 येणार आहे. इज इट क्लिअर? सो आपलं 6 टाइम 2 म्हणजे आन्सर काय येणार आहे? 64 येणार आहे. सो आपण ओरली हे सांगितलं. आता फॅक्टर्स आपण लिहूया. हे जे पेअर आहेत ते आपण फॅक्टर्स ऑफ 4096 आर, हे 16 टाइम 2 लिहिण्यापेक्षा आपण 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर हे 6 टाइम्स लिहूया. इज इट क्लिअर? 1 2 3 4 5 6. म्हणजे स्वतःचा रूट जर काढायचा असेल तर दोन्ही बाजू आपल्याला रूटमध्ये घ्याव्या लागणार आहे. इज इक्वल टू अंडर रूट 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर. अगेन 6 टाइम्स हे 2 स्क्वेअर आहेत. दॅट मीन्स 2 हे 12 टाइम्स आहे. इज इट क्लिअर? सो इथं काय होणार आहे? हे जर आपण सेपरेट केलं प्रत्येकासाठी तर हे 6 टाइम्स सेपरेट होणार आहे. ओके, आणि अजून एक 1 टाइम. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर स्क्वेअर रूटला स्क्वेअर हा कॅन्सल होणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे? 6 टाइम 2 राहणार आहे. 2 इंटू 2 इंटू 2 अगेन 2 इंटू 2 इंटू 2. हे जर आपण केलं तर काय? 2 2चा 4, 4 2चा 6. ह्या पेअर जर एक्झॅक्टली हाफ हाफ जर केले आपण याचे तर काय होईल? 2 2चा 4, 4 2चा 6 आणि सॉरी 2 2चा 4, 4 2चा 8. हे 8 होईल आणि त्यानंतर 2 2चा 4, 4 2चा 8. इज इट क्लिअर? सो 8 8चा दॅट मीन्स 8 स्क्वेअर 64. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. फक्त आपल्याला व्यवस्थित फॅक्टर्स पाडून घ्यायचे आहेत आणि फॅक्टर्समध्ये आपल्याला पेअर क्रिएट करायचे आहे आणि त्या पेअरपैकी एक कन्सिडर आपण करणार आहोत. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट 5th एक्झाम्पल.
फिफ्थ वन 1089. याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. सो सुरुवातीला आपण फॅक्टर्स पाहूया. इथं 2नी कट होणार नाही कारण युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी काही नाही. सो 3 आपण चेक करूया. ॲडिशन जर 3च्या टेबलमध्ये असेल तर 3 कट होणार असतं. सो ॲडिशन काय येते 1 + 8 दॅट मीन्स 9 अँड 9 + 9 18. सो आपण 3नी कट करू शकतो 18ला. सो या होल नंबरला सुद्धा आपण 3नी कट करू शकतो. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट ॲप्लाय केलेली आहे. तर 3 3चा 9 रिमेनिंग 1 आणि हा 8 दॅट मीन्स 18 झाली. 3 6चा 18 अँड 3 3चा 9. इज इट क्लिअर? अगेन ॲडिशन ही 3च्या टेबलमध्ये येते आहे. सो 3 + 6 + 3 मीन्स 12 येते आहे. सो 3नीच आपण कट करू शकतो. 3 1चा 3, 3 2चा 6 अँड 3 1चा 3. तर 121 हा 11 स्क्वेअर आहे. सो यानंतरचा कट करणारा प्राईम नंबर हा 11 असणार आहे. 11 स्क्वेअर 121. सो 11चा 11 स्क्वेअर मीन्स 11चा 121 अँड 11 1चा 11. इज इट क्लिअर? सो आपले फॅक्टर्स काय आलेले आहेत? फॅक्टर्स ऑफ 1089 आर 3 × 3 × 11 × 11. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला ही 3ची एक पेअर मिळालेली आहे आणि 11ची एक पेअर मिळालेली आहे. सो पेअरपैकी आपण एक कन्सिडर करतो म्हणजे आपला ॲन्सर काय येणार आहे 3 × 11. दॅट मीन्स आपला ॲन्सर हे 33 येणार आहे. इज इट क्लिअर? पण स्टेप वाईज करूया. इज इक्वल टू याला आपण रूटमध्ये घालूया. 3 × 3 म्हणजेच काय होणार आहे 3 स्क्वेअर आणि त्यानंतर 11 × 11 म्हणजेच काय होणार आहे 11 स्क्वेअर. आपण सिम्पली रूट हे सेपरेट करूया. 11 स्क्वेअर. आता काय होईल या स्टेपला रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल. स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल. सो या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल. या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल. सो काय राहणार आहे 3 × 11. इज इट क्लिअर? म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे 11 3चा 33. इज इट क्लिअर? सो हा आपला स्क्वेअर रूट आहे. सो वी कॅन राईट स्क्वेअर रूट ऑफ 1089 इज इक्वल टू 33. इज इट क्लिअर? सो इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.